विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या या सत्रामध्ये आपण बहुपर्यायी प्रश्नमालिका भाग 3 या अंतर्गत वर्तुळावरील काही बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. MCQs ऑन सर्कल. ही प्रश्नमालिका NTSE या एक्झामसाठी सुद्धा उपयुक्त ठरेल. विद्यार्थी मित्रांनो, MCQs ऑन सर्कल या अंतर्गत आपण बहुपर्यायी प्रश्न मालिका या अंतर्गत भाग 3 पाहणार आहोत. यामध्ये वर्तुळावर आधारित काही बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास या ठिकाणी आपण आज करणार आहोत. तर प्रश्न पहिला बघा. क्वेश्चन नंबर 1. फर्स्ट, 2 सर्कल्स ऑफ रेडाय 5.5 cm and 3.3 cm respectively touch each other. What is the distance between their centers? प्रश्न पुन्हा एकदा आहे का. 2 सर्कल्स ऑफ रेडाय 5.5 cm and 3.3 cm respectively touch each other. What is the distance between their centers? दोन वर्तुळे आहेत आपल्याला, ज्याची त्रिज्या 5.5 सेंटीमीटर आणि 3.3 सेंटीमीटर आहे आणि ते एकमेकांना छेदत आहेत. तर आपल्याला त्यांच्या केंद्रामधील अंतर काढायचं आहे. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. त्यासाठी ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला. 4 पर्याय आहेत. फर्स्ट ऑप्शन्स आहे A 4.4, B 8.8 अर्थात CM मध्ये आहे. ऑप्शन नंबर 3 C 2.2 अँड लास्ट ऑप्शन D 8.8 और 2.2. या ठिकाणी चौथा जो पर्याय आहे D, या ठिकाणी 2 पर्याय आपल्याला उपलब्ध करून देईल. चौथ्या पर्यायामध्ये 2 ऑप्शन्स आहेत पुन्हा त्याच्यामध्ये 8.8 और 2.2. तर या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. करेक्ट आन्सर कोणता आहे ते निवडायचं आहे बघा. आणि या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे करेक्ट आन्सर इज D ऑप्शन नंबर 4 म्हणजेच D 8.8 और 2.2. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 8.8 आणि किंवा 2.2 8.8 किंवा 2.2 हे डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स आहे. हे 2 उत्तर काय आलेले आहेत किंवा मध्ये का दिलेलं आहे, कारण एक बाह्यस्पर्शी वर्तुळ असतील किंवा अंतरस्पर्शी वर्तुळ, एक्सटर्नली किंवा और इंटरनली. सेकंड क्वेश्चन नंबर 2. A circle touches all sides of a parallelogram, so the parallelogram must be a. क्वेश्चन परत एकदा आहे का. क्वेश्चन नंबर 2. A circle touches all sides of a parallelogram, so the parallelogram must be a एम्प्टी ब्रॅकेट आहे, ते आपल्याला भरायचं आहे. त्यासाठी खाली ऑप्शन दिले आहे. पहिला ऑप्शन्स आहे A रेक्टँगल, दुसरा ऑप्शन्स आहे B रोम्बस आणि C आहे तिसरा ऑप्शन स्क्वेअर आणि लास्ट चौथा पर्याय फोर्थ ऑप्शन D ट्रॅपेझियम. तर या पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि उत्तर कंप्लीट करायचं आहे. प्रश्न काय होता आपल्याला. अ सर्कल टचेस ऑल साइड्स ऑफ ए पॅरलोग्राम, सो द पॅरलोग्राम मस्ट बी अ रेक्टँगल होईल, रोम्बस होईल, स्क्वेअर होईल की ट्रॅपेझियम होईल, हे आपल्याला निवडायचं आहे. तर त्यासाठी प्रश्न ऑप्शन्स यामधून निवडायचे. करेक्ट ऑप्शन्स आहेत बघा. B रोम्बस म्हणजे समभुज चौकोन. A circle touches all sides of a parallelogram, so the parallelogram must be a rhombus. तर या ठिकाणी हा दुसरा प्रश्न कंप्लीट केलेला आहे आपण. नंतर तिसरा प्रश्न क्वेश्चन नंबर 3. If 2 circles are touching externally, how many common tangents of them can be drawn?
जर दोन वर्तुळे एकमेकांना बाहेरून स्पर्श करत असतील तर त्यांना सामायिक स्पर्शिका किती आपण काढू शकतो? दोन बाह्यस्पर्शी वर्तुळाला किती सामायिक स्पर्शिका काढता येतील असा हा प्रश्न आहे. क्वेश्चन रिपीट करतो. क्वेश्चन नंबर 3, इफ टू सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली, हाऊ मेनी कॉमन टँजेंट्स ऑफ देम कॅन बी ड्रॉन? कॉमन टँजेंट्स आपण किती काढू शकतो हे आपल्याला विचारलं आहे जेव्हा दोन बाह्यस्पर्शी वर्तुळे असतील तेव्हा. ऑप्शन्स आहे A1, B2, C3 अँड D4. पर्याय आहेत A1, B2, C3 आणि D4. या 4 पर्यायांपैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि उत्तर कंप्लीट करायचं आहे. प्रश्न आहे, इफ टू सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली, हाऊ मेनी कॉमन टँजेंट्स ऑफ देम कॅन बी ड्रॉन? तर विद्यार्थी मित्रांनो, योग्य पर्याय आहे B2. करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर B2. या ठिकाणी योग्य पर्याय आपल्याला निवडून देण्यात आलेला आहे आणि तो आहे B2, म्हणजेच सेकंड ऑप्शन आहे B2. दोन कॉमन टँजेंट आपण काढू शकतो. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4, angle ACB is inscribed in arc ACB of circle with center O. If angle ACB equal to 65 degree, find measure arc ACB. काय फाइंड करायचं आपल्याला? मेजर आर्क ACB फाइंड करायचं आहे आणि अँगल ACB इज इन्स्क्राइब्ड इन आर्क ACB ऑफ सर्कल विथ सेंटर O. तर त्याच्यासाठी पर्याय आपल्याला दिले आहेत A65, B130, C295 अँड D230. प्रश्न काय होता? केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या कंस ACB मध्ये कोन ACB अंतर्लिखित केलेला आहे. जर मापकोन ACB 65 असेल तर माप कंस ACB काढायचा आहे आपल्याला. अँगल ACB इज इन्स्क्राइब्ड इन आर्क ACB ऑफ circle with center O. If angle ACB equal to 65 degree, find measure arc ACB. And correct answer is D, 230 degree Celsius. करेक्ट ऑप्शन्स काय आहे? D, 230 डिग्री. योग्य पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो D, 230 अंश. तर अशा प्रकारे हा या ठिकाणी प्रश्न आपण कंप्लीट केलेला आहे. अशाच प्रकारचा दुसरा पुढील प्रश्न पाहू. दुसरा म्हणजे नंबर 5. क्वेश्चन नंबर 5, इन सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ABCD, twice the measure of angle A is thrice the measure of angle C. Find the measure of angle C. म्हणजे काय? परत एकदा आहे का? In a cyclic quadrilateral ABCD, twice the measure of angle A, twice a measure of angle A is the measure of angle C. Find the measure of angle C. Options A36, B72, C90 आणि D ऑप्शन आहे 108, 108, 108. प्रश्न पुन्हा एकदा आहे का? मराठीमध्ये सांगतो. चक्रीय चौकोन ABCD मध्ये कोन A च्या मापाची दुप्पट ही कोन C च्या मापाच्या तिपटी एवढी आहे तर कोन C चे माप किती? इन सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ABCD, twice the measure of angle A is thrice the measure of angle C. Find the measure of angle C. आपल्याला कोन C चं माप काढायचं आहे. मेजर ऑफ अँगल C. करेक्ट ऑप्शन B72. तर अशा प्रकारचे हे 5 प्रश्न या ठिकाणी आपण या मालिकेच्या अंतर्गत पाहिलेले आहेत. हे 5ही प्रश्न
बहुपर्यायी प्रश्न आहेत आणि हे बहुपर्यायी प्रश्न वर्तुळ या प्रकरणावर आधारित आहेत. MCQs डिपेंड्स अपॉन अ सर्कल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी आतापर्यंत भाग 3 पाहिलेले आहेत. यानंतरचे 2 भाग आपण पुढील काही वेळेमध्ये पाहूया आणि हे याचा जास्तीत जास्त सराव करा, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये हे येऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.